नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आता आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर आता घरामध्ये सगळ्यांनी सरप्राईज दिलेला असतं, कारण त्यांच्या लग्नाला आता 1 महिना पूर्ण झालेला असतो. पण मात्र काव्याला आणि जीवाला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. काव्य आता रागातच तिच्या खोलीमध्ये निघून जाते, तर पार्थ म्हणतो की मी त्यांना घेऊन येतो. त्यावर आता बाबा म्हणजेच विक्रम म्हणतो की थांब तू, मी तिला घेऊन येतो. त्यानंतर बाबा आता काव्याच्या रूममध्ये जातात आणि ते तिला प्रेमाने समजावू लागतात. तर बाबांचंही म्हणणं आता काव्याला पडतं आणि काव्या आता केक कटिंगसाठी बाहेर येते. तर इकडे बाहेर वसू आत्या आणि मंजूला असं वाटत असते की त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे आणि घरामध्ये आता राडा होणार. पण मात्र बाबांनी काव्याचा राग घालवत आता तिला बाहेर आणलेलं असतं आणि ते सगळेच आता लग्नाचं सेलिब्रेशन करतात. तर मात्र आता रात्री रूममध्ये आल्यानंतर पार्थ ही काव्याची माफी मागत म्हणतो की अहो मला माफ करा. कदाचित मला हे लग्नाचं सेलिब्रेशनचा प्लॅनच करायला नको होता. तर आता काव्याला बाबांचं बोलणं आठवतं. ती आता पार्थला म्हणते की अहो तुम्हाला माफी मागण्याची काही गरज नाही आहे. याउलट काव्याच आता पार्थला म्हणते की माझ्याशी मैत्री कराल का. तर आता काव्याने मैत्रीचा हात पुढे केलेला असतो आणि यानंतर पार्थ आणि काव्यामध्ये एका नवीन नात्याची सुरुवात होते. तर दुसरीकडे आता दीपकला झोप लागत नसते. काही करून त्याला नंदिनीला मिळवायचं असतं. तर आता सकाळी दीपक हा आनंद निवासच्या नावाने खोटा कॉल नंदिनीला करतो आणि तिला ताबडतोब बोलावून घेतो. तर आता लगेचच नंदिनी मानिनी आईला म्हणते की मला आनंद निवासला जावं लागेल, तिथे नक्की काहीतरी गडबड झाली आहे. तर पार्थही ऑफिसला निघालेला असतो आणि तो म्हणतो की चला मी तुम्हाला माझ्या गाडीत सोडतो. तर नंदिनी आता तयार होते आणि ते दोघेही आनंद निवासला जाऊ लागतात. तर आता थोडं पुढे जाऊनच आता पार्थची गाडी बंद होते. तर इकडे नंदिनी म्हणते की अहो मला खूप उशीर होतोय आणि माझा जीवही घाबरतोय. तिथे आश्रमात काय झालं असेल कोणास ठाऊक. तर पार्थ म्हणतो की चला मी तुम्हाला ऑटोमध्ये सोडतो. त्यावर नंदिनी म्हणते की अहो नको, मी माझी एकटी जाईन. तर आता दीपक तिथे वेषांतर करून रिक्षात येतो आणि तो नंदिनीला बसवून तिथून घेऊन जातो. तर आता नंदिनीची रिक्षा थोडी पुढे गेल्यानंतरच पार्थची गाडी चालू होते. तर पार्थ आता नंदिनीला आवाज देत म्हणतो की अहो गाडी चालू झाली, तुम्ही या. तोपर्यंत नंदिनी तिथून निघून गेलेली असते. तर आता पार्थ देखील नंदिनीच्या ऑटोमागे जाऊ लागतो. तर तो ऑटोवाला आनंद निवासला न घेऊन जाता ती रिक्षा एका खंडरमध्ये घेऊन जातो. तर मात्र आता पार्थला संशय येतो आणि तो विचार करू लागतो की हा ऑटोवाला इथे जुन्या बिल्डिंगमध्ये नंदिनीला कशाला घेऊन आला असेल. नंदिनी आता ऑटोमधून उतरून विचारू लागते की तुम्ही मला इथे का आणलंय. तेवढंच दीपक आता त्याची नकली दाढीमूछ काढतो आणि त्याचं खरं रूप दाखवतो. नंदिनी आता दीपकच्या कानाखाली मारत म्हणते की तू सुधारणार नाही आहेस का, कशाला आमच्या आयुष्यात पुन्हा आलायस, माझं आता लग्न झालंय. त्यावर दीपक म्हणतो की मला फक्त तू पाहिजे, असं म्हणत तो आता नंदिनीला तिथे बांधून ठेवतो. तेवढ्यातच आता पार्शची तिथे एंट्री होते आणि तो सगळं काही बघतो की नंदिनीला त्याने कशाप्रकारे तिथे बांधून ठेवलं आहे. तर आता पार्थ दीपकला चांगलाच सोप देतो आणि तो आता नंदिनीचे हातपाय सोडवतो. त्यानंतर पार्थ आता नंदिनीला विचारू लागतो की याला मी कुठेतरी बघितलं आहे. त्यावर नंदिनी म्हणते की हा आनंद आश्रमात काम करायचा दीपक. त्यावर आता पार्थला सगळं काही आठवतं. त्यानंतर आता पार्थलाही कळतं की दीपकचं नंदिनीवर प्रेम आहे, पण मात्र तो आता हे सगळं काही चुकीचं करतोय. त्यानंतर आता दीपकला पोलिसांच्या हवाले करत पार्थ हा नंदिनीला सुखरूपपणे घरी घेऊन येतो. तर आता नंदिनीच्या पायाला लागल्यामुळे पार्थ तिला उचलूनच बेडरूममध्ये घेऊन जातो. तर आता हे सगळं बघून जीवाचा चांगलाच रागराग झालेला आहे. तर आता जीवा विचार करू लागतो की दादा नंदिनीजवळ गेल्यामुळे मला का राग येत आहे. तर नक्कीच आता जीवाच्या मनातही नंदिनीबद्दल प्रेम फुलत आहे. तर मित्रांनो, मालिकेच्या अशाच पुढील भागांच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.